आता सध्या राज्यामध्ये गुंडगिरीची चर्चा खूप वाढलेली आहे। आमदार गोळीबार करत आहेत, जे गुंड आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पुत्रासोबत आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे। आपण सर्वजण त्या ठिकाणी पहाटेच्या पूजेला उपस्थित होतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या आठवड्यामध्येच या यात्रेच्या संदर्भातले आढावा बैठक संपन्न केली। येणाऱ्या वारकरी बंधू भगिनींच्या पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, आरोग्याच्या सुविधा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदय याचा आढावा घेतात आणि त्याच्यासाठी साधारणतः कोटीच्या पुढची निधीची तरतूद या ठिकाणी करून दिलेली आहे। आणि म्हणून आपण बघितलं असेल की अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपली यात्रा त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो आहोत। आज नाशिकमध्ये नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून ज्या महिला बचत गट आहेत, या महिला बचत गटांनी निर्माण केलेला, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीची व्यवस्था करणं, यासाठी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून साधारणपणे 80 स्टॉल्स कायमस्वरूपी त्या महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आणि या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या मालाला एक कायमस्वरूपी विक्रीची व्यवस्था या माध्यमातून निर्माण होते आहे। त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की वारकरी संप्रदायाची जी गावं आहेत त्या गावांना भजन साहित्य, त्याच्यामध्ये टाळ असेल, मृदुंग असेल आणि इतरही साहित्य, यासाठी नाशिक जिल्हा परिषदच्या शेसच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला 50,000 रुपयाचा अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याच्यासोबतच वैकुंठ रथ आपण बघितलं असेल की आता गावांचा विस्तार वाढलेला आहे। वाहनांवरचं जे काही वैकुंठ रथ असतो 4 व्हीलरवर, तर कधीकधी त्याचं ड्रायव्हर वेळेवर उपलब्ध होत नाही, किंबहुना काही नादुरुस्त जर ते वाहन असलं तर ते वापरता येत नाही। आणि म्हणून ट्रॅक्टरला जोडणारं वैकुंठ रथ, विषय फार लहान आहे, फक्त 2 लाख रुपये आपण त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतो आहोत। आणि साधारणपणे 70-80 गावांना वैकुंठ रथाची आज प्रत्यक्ष वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे। दादा, आपल्या काही मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। जो काही गोळीबार झाला त्याच्यावर मुख्यमंत्र्यांवरच काही आरोप करण्यात आले। माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आम्ही भेट घेतली, ही वस्तुस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीने संबंधित आमदार महोदयांनी जे वक्तव्य केलं, तर त्या संदर्भातल्या आमच्या ज्या भावना होत्या त्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर आम्ही घातलेल्या आहेत। विजय वडेट्टीवार यांनी काही रील्स ट्विट केलेले आहेत, त्याच्यामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते मंत्रालयात येत आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेतात। एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? बघा, आता आपण इकडे सगळेजण आहोत, बरोबर? आता एवढ्या लोकांच्या मध्ये इथलंच असं मी बोलत नाही, परंतु हजारोंच्या संख्येमध्ये कोण आलेला असेल आणि मुख्यमंत्री महोदय तर ही वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या घराड्यात असतात। आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडं प्रवेश असायचा। मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो आणि त्याच्या काय अडचणी असतील, त्याचं जी समस्या असेल ती तिकडं मांडतो। मंत्रालयामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि मग काही आंदोलनकर्त्यांनी तर तिकडे काय ते
जाळीवर उड्या मारणं, तिकडे आंदोलन करणं असे पण प्रकार केले दुर्दैवाने. आता ही त्याचं मी समर्थन करत नाही, परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचं त्याचं काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्यासोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील आणि म्हणून ते लगेच चांगले झाले आणि हा वाईट हे कोण वाईट झाले अशातला काही भाग नाही. गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते, त्याचं कोणीच समर्थन करणार नाही आणि आपण बघितलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं त्या ठिकाणी आहे. संजय राऊतांनी पण काही फोटो ट्विट केलेले आहेत जे मुख्यमंत्र्यांसोबत होते. असे म्हणणे गायकवाडांकडे मुख्यमंत्र्यांचे 150 कोटी होते असा आरोप देखील त्यांनी. गायकवाडांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे 150 कोटी रुपये आहेत अशा स्वरूपाचा आरोप देखील. गायकवाड राऊतांना भेटलेले असतील, मग त्यांच्याकडे हिशोब असेल सगळा. तर राऊतांना कोण सिरियस घेत नाही, त्याच्यामुळे दादा नितेश राणेंनी जे काही मालेगावच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं त्यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत या वक्तव्यावर मी माफी मागणार नाही असं नितेश राणे म्हणतात. मला वाटतं की मालेगावकरांच्या भावना मी यापूर्वीच व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे काही आता प्रत्येक समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात, पण त्या प्रवृत्तीच्या नावाने आपण सगळ्यांना जर एका याच्यात जर त्याचं मोजदाद करायला लागलो तर कुठलंही असू दे तर ती गोष्ट बरोबर नसते. संपूर्ण मालेगावलाच पाकिस्तानचं उपमत दिलं. मग तेच मी सांगितलं की ते गोष्ट बरोबर नाही. आता आम्ही राहतो तिकडे. नाही, मला नाही वाटत की इतकं गंभीरपणे काही घेण्याची गरज आहे. आता काही राहिलं स्थानिक पातळीवर तर आम्ही निपटवतो ना, दादा. प्रश्न सोडवत असतो आम्ही. राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झाला असा आरोप वट्टीवार यांनी केला. विजय वट्टीवार काय राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झालाय असा आरोप विजय वट्टीवार यांनी केला. आगामी हा बोला. आगामी बोला आगामी लोक नाही, मला त्याच्यातली माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात नाशिक या लोकसभेच्या मतदारसंघावरून काही महंतांनी हे केला होता. वारकरी संप्रदाय असेल, असेल अशाही संघटनांनी नाशिक या लोकसभेच्या जागेवर मागणी करतात आणि ती जागा आपल्याकडे आहे. त्यामुळे एकूणच या मतदारसंघावरून डोकेदुखी वाढेल आगामी काळात असं वाटतंय. नाही, हा डोकेदुखी वाढण्याचा वगैरे काही विषय नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भावना मत मांडण्याचा अधिकार असतो. ही वस्तुस्थिती आहे की ती जागा शिवसेनेकडे आहे. या संदर्भातलं जे काही निर्णय, मग जागा कोणाला ठेवायची, कोणाला उमेदवारी द्यायची, अगदी नाशिकपासून राज्य पातळीवरचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आहेत. ते जे निर्णय करतील त्याचा अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी असेल. दादा, पण भाजपचे दिनकर पाटील गेल्या 2-3 वर्षापासून तयारी करतात असं ते सांगतायत आणि कुठल्या स्वरूपाची उमेदवारी जाहीर न होता त्यांना आता पाठिंबा देखील मिळायला लागलेला आहे. ते उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. ही जागा मी बोललो ना, लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत, सगळ्यांना आहेत. दादा, पुण्यातून ईव्हीएमची चोरी झाली, काही माहिती आली का? ईव्हीएम मशीनची चोरी झाली. नाही, मला काय माहीत नाही. आपण पहाटे 4 वाजेपासून निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेमध्ये होतो. खासदारांचा एक व्हिडिओ खासदारांचा व्हायरल होतोय, त्याच्या संदर्भात आपल्या गटातल्या काही लोकांनी पोलिसात काल तक्रार देखील दिली. आपल्यापर्यंत काही विषय आलाय? नाही, मी काल रात्री उशिरा आलो आणि आपण बघितलं, अरे बाबा समोरच ना. तर या संदर्भातलं मी माहिती घेतो, मग बोलतो. आयकर विभागाची दादा एक मोठी कारवाई आहे. मागच्या 4-5 दिवसांपासून कारवाई करतात. नागपूरची होती आणि गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर ती विशेष करून कारवाई केलेली आहे. मोठ्या प्रमाणात करोडो रुपये बेहिशोबी मालमत्ता त्यांनी जप्त केलेली आहे. आपल्याकडे याच्या संदर्भात काही माहिती आहे का, किंवा आपण काही माहिती? तुम्ही हे पण सांगितलं त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचं असं आहे तसं आहे, मग त्या चौकशीत सगळ्या गोष्टी समोर आल्या असतील ना. त्याच्यावर असं म्हटलं होतं की मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे सगळ्या प्रकारात. कशामध्ये? आयटीच्या रेडीला पडलेलं त्याच्यावर
राऊत म्हणाले होते त्याच्यावर. राऊतांकडे गेलेले असतील काही मग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.